नमस्कार माझ्या भावी पोलीस मित्रांनो, पहा सर्वांचं स्वागत आहे। बघा, येणारी जी पोलीस भरती आहे या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्याला सर्व पोलीस भरतीची सर्व डाटा आपल्याला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये क्लिअर करायची आहे। का क्लिअर करायची? कारण की आपण जर रँडमली अभ्यास केला तर आपला रिझल्ट येणार नाही। मग प्रत्येक बारकावे, प्रत्येक इव्हेंट कसा आहे, प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत, या सर्व गोष्टीची आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे। बघा लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर 2000 महत्त्वाची गोष्ट 2000 पोलीस भरती 2026, पण आता 26 आणि इथं 27 म्हणावं लागणार आहे बाळांनो, बरोबर आहे। इथं जर आपण पाहिलं बाळांनो बघा तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर बघा महाराष्ट्र पोलीस शिपाई म्हणतो या शिपाई भरतीमध्ये साधारणपणे 2 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात। किती टप्पे असतात? 2। एक कोणता असतो? एक असतो फिजिकलचा आणि एक कोणता असतो बाळांनो, तर माहिती आहे बघा। पहिला टप्पा आहे शारीरिक क्षमता चाचणी, याच्यामध्ये 50 गुणांसाठी असणार आहे बाळांनो तुम्हाला ही, आणि लेखी परीक्षा असणार आहे 100 गुणांसाठी असणार आहे, बरोबर आहे। दुसरी गोष्ट जर पाहिली बघा इथं, तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पुरुषांसाठी काय आहे बाळांनो, तर 1600 मीटर बाळांनो 1600 मीटरसाठी 20 गुण असणार आहेत। आणि हे बाळांनो तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंदामध्ये जर मारलं तर तुमचं महत्त्वाची गोष्ट बाळांनो 20 मार्क भेटतील। त्याच्यानंतर 20-20 सेकंदांनी 2-2 मार्क कमी होणार आहेत, लक्षात ठेवायचं। ओके, दुसरी गोष्ट बघा इथं जर पाहिलं 100 मीटर आहे 15 गुण आहेत बाळांनो। बघा 11:58 मध्ये 11 सेकंद आणि 58 मायक्रो सेकंद याच्यामध्ये जर मारलं तुम्हाला तर 15 गुण येतं। नंतर 1-1 सेकंदनी काय होणार आहे बाळांनो, तुमचे 2-2 गुण कमी होणार आहेत। ओके, नंतर गोळा फेक आहे 15 गुणासाठी, बरोबर आहे। हा 7.5 मीटर गोळा फेकावा लागतो, कळालं का? लक्षात ठेवायचं। आणि एकूण गुण असे 50 मार्काचे असणार आहेत। पुढे बघा, पुढे जर पाहिलं तर महिलांसाठी किती बाळांनो, तर बघा 800 मीटर आहे। पोरांना किती आहे रे, तर 1600। महिलांना किती आहे? 800 मीटर आहे। हे सगळ्यांना माहीत असतं, पण आपल्याला नवीन जे आपले बहीण भाऊ तयारी करतात त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं। बघा आपण जर इथं पाहिलं 800 मीटरला पळण्यासाठी बाळांनो 20 गुण असणार आहेत तुम्हाला, बरोबर आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बाळांनो बघा, हे तुम्हाला बाळांनो 2:30 मध्ये कव्हर करायचं आहे। किती? 2:30, 2 मिनिट 30 सेकंदात कव्हर करावं लागणार आहे। नंतर बघा 100 मीटरला बाळांनो 15 गुण आहेत। नंतर गोळा फेकसाठी बाळांनो किती? 4 किलोचा गोळा असतो, जवळपास तो आउट ऑफ फेकला तर 15 गुण मार्क मिळतात। नंतर बघा एकूण 50 गुण आहेत। ओके, पात्र होण्यासाठी किमान बाळांनो ग्राउंडमध्ये 50 पैकी किती मार्क घ्यावं लागतात रे बाळांनो, तर महत्त्वाची गोष्ट आहे 25 मार्क आवश्यक असतात। 25 मार्काच्या पुढे ज्याला मार्क आहे तो त्या ठिकाणी पेपरला क्वालिफाय होत असतो, लक्षात ठेवायचं। ओके, बघा आता आपण इथे जर पाहिलं तर लेखी परीक्षा कशी असते बाळांनो बघा, तर एकूण प्रश्न असतात 100। किती असतात रे, तर 100 प्रश्न असतात। आणि कसे असतात बाळांनो, तर त्या ठिकाणी प्रश्न असतो 4 पर्याय असतात, बरोबर आहे। जो पर्याय त्या ठिकाणी आहे आपण तिथं तो गोल करायचा असतो, याला बाळांनो निगेटिव्ह मार्किंग नाहीये, लक्षात ठेवायचं। ओके, आता बघा इथं जर पाहिलं एकूण गुण प्रश्न 100 गुणही त्याला 100 येतं। आणि याला वेळ किती बाळांनो हे पेपर सोडवण्यासाठी, तर जवळपास 90 मिनिट, म्हणजे किती रे, तर 1 तास 30 मिनिटाचा काय बाळांनो, तर वेळ आहे। नंतर बघा पुढे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रश्न प्रक्रिया बाळांनो वस्तुनिष्ठ असते, बरोबर आहे। म्हणजे कशी असते? MCQ प्रकारची असते, कळलं का? इथे निगेटिव्ह मार्किंग नसते, पहिली गोष्ट डोक्यात घालून ठेवा। नंतर बघा आपल्या जर पाहिलं तर नकारात्मक गुण नसतात, लक्षात ठेवायचं। पुढे बघा, पुढे जर पाहिलं तर मराठी हा विषय बाळांनो तुम्हाला 25 मार्कांना विचारला जातो। किती मार्कांना? 25। आणि सर मला येत नाही ना, 25 मार्क म्हणजे आउट ऑफ मार्क घेणार तुम्ही, बरोबर आहे। बघा इथं जर पाहिलं तर या व्याकरणापैकी वर्णमाला असेल, शब्दसिद्धी असेल, संधी असेल, समास असेल, काळ असेल, प्रयोग असेल, त्याच्यानंतर बाळून बघा वाक्यप्रकार असतील, म्हणी असतील, वाक्यप्रचार असेल, समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, अलंकार असेल, विरामचिन्ह आणि शब्दसंग्रह, बरोबर आहे। यावर बाळांनो तुम्हाला मराठीमध्ये 25 मार्कांना विचारलं जाणार आहे आणि ते 25 मार्कांनाच असणार आहे, कळलं का? 25 प्रश्न 25 मार्कांना, लक्षात ठेवायचं। ओके, पुढे बघा, पुढे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणितामध्ये बाळांनो 25 गुण आहेत। यामध्ये बाळांनो बघा संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, दशांश, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काम काळ वेग, क्षेत्रफळ, लसावी मसावी, यावर तुम्हाला बाळांनो जवळपास 25 मार्कांना विचारले जातात, लक्षात ठेवायचं आहे। या व्यतिरिक्त 1-2 प्रश्न वेगळे विचारले जाऊ शकतात। नंतर बघा पुढे जर पाहिलं बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते घटक बाळांनो, संख्या, अक्षरमाला, ओके, मालिका, नंतर सांकेतिक भाषा, वर्गीकरण, नाते संबंध, दिशा ज्ञान, आरसा, पाण्यातील प्रतिमा, घड्याळ, कॅलेंडर आहे, तर्क, निष्कर्ष आणि कोडी, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात 100%, लक्षात ठेवायचे। नंतर बघा पुढे जर पाहिलं तर सामान्य ज्ञान, चालू घडामोडीवर बाळांनो प्रश्न असतो। बघा याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आहे, त्याच्यानंतर नदी प्रणाली आहे, समाज सुधारक आहेत, भारत आहे, राज्यघटना, संसद, राष्ट्रपती, राज्यघटनेमध्ये बाळांनो बघा राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायव्यवस्था,
पंचायत राज आणि विज्ञान, बरोबर आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी बाळांनो बघा, आंतरराष्ट्रीय येतात, राष्ट्रीय येतात. त्याच्यानंतर बाळांनो बघा तर निधन वार्ता असतात, निधन वार्ता, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाळांनो पुरस्कार असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाळांनो क्रीडा असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर नियुक्ती असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्यक्तिविशेष असतो बाळांनो, काय असतो व्यक्तिविशेष. यावर तुम्हाला मोर देन 100% प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त बाळांनो संमेलन असतील, त्याच्यानंतर बाळांनो बघा शिखर परिषदा असतील, यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात म्हणजे जातात. कळलं का? आपलं काही जरी झालं तरी 100% आपला रिझल्ट येण्यासाठी बाळांनो ही आपल्याला तयारी करणं गरजेची आहे. ओके. त्यानंतर बाळांनो बघा लक्ष आणि नियोजन, बरोबर आहे. याच्यामध्ये बाळांनो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नियोजन कसं बाळांनो, मराठी 20+ मार्काला 100% विचारले जाते, गणित बी 20+ मार्काला, बुद्धिमत्ता 20+ मार्काला, जीके जीएसटी बाळांनो 18+ मार्काला विचारलं जातं. त्याच्यानंतर बघा लेखी परीक्षेसाठी बाळांनो लक्ष 80 गुण तुम्हाला असणं गरजेचं आहे. किती गुण कमीत कमी पाहिजे बाळांनो, 80 गुण असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बाळांनो आपण जर पाहिलं मैदानी चाचणीमध्ये बाळांनो बघा किती असणं गरजेचं, 35 असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. निवड यादीसाठी बाळांनो 115+ जर झाले तर जवळपास तुमचा रिझल्ट निश्चित होऊ शकतो. कळलं का? म्हणजे आपल्याला 80+ इकडं पाहिजे तर इकडे किती पाहिजेत रे, तर 35+, बरोबर आहे. आता मी बाळांनो याच्यात आणखी करतो, याच्यात तुम्हाला बाळांनो जवळपास किती तर 90+. आमच्याकडे जर तुम्ही क्लास लावला, आमची बॅच घेतल्या तर याच्यात 90+ आहेत आणि इकडं तुमच्या बाळांनो जवळपास जर पाहिले तर 43+ मार्क राहणार आहेत. ओके. तर अशी जर नियोजन केलं तर 100% बाळांनो तुम्ही पोलीस होणार म्हणजे होणार म्हणजे होणार, बरोबर आहे. काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे. कळलं का? अशाच प्रकारे नियोजन करावं लागणार आहे. ओके चालेल. मग ह्या अशा प्रकारे नियोजन केलं तर तुमची 100% वर्दी अंगावर घालण्याचं स्वप्न सिद्ध होऊ शकतं. चालेल. मग अशा प्रकारे नियोजन करा. थांबूया आपण. जय हिंद.